आज राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने सेवा करणं, शेतकऱ्यांकरता काम करणं, मजुरांकरता काम करणं, महिलांकरता काम करणं, आदिवासींकरता काम करणं, त्यांचं जीवनमान बदलवण्याचा प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आमच्याकडे आम्ही 1800 शाळा चालवतो, एकल विद्यालय. आज जवळपास 2000 शिक्षक आहेत आणि आता 24 वर्ष झाले मेळघाटमध्ये शाळा आहे आमच्या. केवळ आदिवासी भागात चालवतो. आता प्रॉब्लेम असा की त्याला ग्रँट नाही आहे आणि ते शिक्षकही वेगळे आहेत आणि ते सगळ्यांना शिक्षण जे आहे त्याचा कोर्स आहे. नखं कशी कापायची, साबण कसं लावायचं, वर्तमानपत्र कसं वाचायचं, मशीनवर शिवायचं कसं. टीव्हीवर मी इतका मागासलेपण आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळी मिठाच्या ऐवजी लाल मुंग्या बारीक करून त्या खाण्याची पद्धती होती. इतकी वाईट स्थिती होती. मेळघाटमध्ये तर मला आठवतं, आता आहेत आपल्या दर्यापूरला मर्चंट, माझ्याबरोबर एसी होते ते, तर यावेळी मॅल न्यूट्रिशनने 2500 मुलं मिळली. त्यावेळी मी कुलकर्णी नावाचे कमिशनर होते अमरावतीचे आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. दरवेळेला मी सगळा दौरा करायला आलो तर शेवटी मर्चंटनी एक राजदूत मोटरसायकल घेतली आणि त्याच्यावर डबल सीट मी बसलो. आता मर्चंट अजूनही फार चांगला अधिकारी होते PWDत, आणि मी डबल सीट बसून त्या गावात गेलो तर गावात ती गाडी जाता जातात 100 वेळा उतरावं लागला आम्हाला. त्या लोकांना वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही, मुलं शाळेत नाही, आजारी पडले तर डॉक्टरची सोय नाही, मग मरणार नाही तर काय म्हणणार. आणि ज्यावेळी मी वापस आलो त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की अशी स्थिती आहे. मनोहर जोशींनी 3 वेळा मीटिंग घेतल्या. ते कुलकर्णी साहेब यायचे आणि ते म्हणायचे, दोघंही सांगायचे, तुम्हाला काही याचं वाटत नाही का, तुम्ही याचा विचार नाही करत का, अशी परिस्थिती आहे. ते फॉरेस्टवाले म्हणायचे, असे बघायचे चालले जायचे. 3 मिटिंगा झाल्यावर 4थ्या वेळा मी मनोहर जोशींना सर म्हटलं, तुम्ही आता भानगडीत नका पडू म्हटलं. तसंही मला फरक पडत नाही माझं मंत्रिपद गेलं तर, तुम्ही आता येईल मी सरळ करतो म्हटलं. बरोबर. जेव्हा मी त्या फॉरेस्टच्या चीफ कॉन्सर्वेटर ऑफ फॉरेस्टला सांगितलं, काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्याच्यानंतर मी मर्चंटला सांगितलं, चाल काम कर म्हटलं, तू कायदा तोड, मी मंत्री आहे म्हटलं, हे फाईलवर सही केली आहे, मी जबाबदार आहे. तेव्हा मेळघाट मधले रस्ते झाले. म्हणजे जे रस्ते करण्याकरता ही त्या लोकांना एवढी अडचण आहे. आणि त्यामुळे असे समाजातले अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न आपण आपल्या इनिशिएटिव्हनी सोडवू शकतो आणि ते लोकांचे अश्रू पुसू शकतो. ते खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणजेच राजकारण आहे आणि हे करणाऱ्याला पोस्टर लावायची गरज नाही. मी सांगितलं लोकांना की राजकारण मी पण लोकसभेत निवडून आलो. मी म्हटलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही दिलं तरी चालेल. जो देईल त्याचंही काम करेन, नाही देईल त्याचंही काम करेन. पण मला जे पटलं असेल ते, म्हणजे मी याचा अर्थ कुठे ॲरोगन्सने नाही बोललो, पण माझे जे कन्व्हिक्शन आहे त्याने मी काम करेन. आणि मला आठवतं लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात, हे पुढारी निर्माण करतात. जात जनता जातीयवादी नाही आहे, पुढारी जातीयवादी आहे. ते आपल्या स्वार्थाकरता जात उभी करतात. कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट, कॉम्पिटिशन आहे, हु इज मोर बॅकवर्ड. मी गेलो उत्तर प्रदेश बिहारमध्ये, आता जातो तर तिथे जसे तुमच्याकडे आपले मराठा कुणबी जसं जोरदार जात आहे, तिकडे ब्राह्मण जात आहे, सगळे दंडेवाले आहेत, ते काही पूजा करणार नाही तिकडले, ते दंडे दादा. मला गेल्यावर मी एक सभा 40-50 लोक होते. पंडित नितीन गडकरी आहे. मी म्हणलं झाला मेरे पंडित क्यों काय. मी त्याला बोलावलं, म्हणलं ये मेरा पंडित करके नाम क्यों ले रहे हो आप, आपको पता नहीं. बोले पंडित अटल बिहारी के बाद हमारे ब्राह्मणों के दिल में अगर कोई नाम है तो नितिन गडकरी का नाम है. बोले आप है. मतलब ये जो भी नाम होगा आपका, मेरा नाम पंडित करके नहीं लेना, मुझे नहीं करना, ये मैं नहीं करूंगा. म्हणजे खऱ्या अर्थाने इतकं खालचं वातावरण जे आहे ते वेगळ्या कारणाने बदललं. ते बदलवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे की माणूस हा जातीने मोठा नाही आहे, गुणांनी मोठा आहे. या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मी कमीत कमी माझ्या व्यवहारात ते ठेवता कामा नये.
या दोन गोष्टीमध्ये जर सुधारला तर हळूहळू समाज बदलणार आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो या उदात्त भावनेतून नेहमीच कार्यतत्पर असणारे गोरगरिबांचे आधारस्तंभ कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित कोगनोळी या संस्थेचे संस्थापक चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन आनंदा खोत यांना 39व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित कोगनोळी शाखा निप्पाणी. व्हाईस चेअरमन, व्यवस्थापक, सभासद, कर्जदार, हितचिंतक व सर्व कर्मचारी वर्ग.